लहानपणापासूनच स्वप्न होतं आकाशात उडायचं आणि आज रात्री स्वप्न ते खरं झालं. रात्री 10:30ची बँगलोर एअरपोर्टवरनं माझी पहिलीच फ्लाईट होती आणि तोही रात्रीचा प्रवास. चला सुरू करूयात. माझा हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. वेलकम बॅक टू ओवर न्यू व्लॉग. आणि आज आपण जाणार आहोत बँगलोर टू मुंबई आणि ते पण विमानाने. तर आम्ही 8:30 वाजता आमच्या हॉटेलवरनं चेकआउट करून निघाले एअरपोर्टला जायला. बिकॉज एअरपोर्टला आपल्याला मिनिमम 2 ते 3 तास आधी पोचायला पाहिजे, कारण तिकडचं जे काही वेब चेकिंग आहे किंवा सिक्युरिटी चेकिंग आहे त्यासाठी वेळ पण जातो आणि जे काउंटर आहेत ते पण खूप लांब असतात. तर मी पोचली आपल्या बँगलोर एअरपोर्टला आणि एअरपोर्ट बघून मला जो आनंद झाला, कारण मी पहिल्यांदाच कोणत्या पण म्हणजे मुंबईच्या एअरपोर्टला सुद्धा गेली नव्हती आणि ते पण मी आज पहिल्यांदाच बँगलोरच्या एअरपोर्टला जाते आणि तिकडचं हे दृश्य बघून मनाला एकदम खूप आनंद वाटलं. कारण ड्रीम कम्स ट्रू, बरोबर. कारण पहिल्यांदा कोणतीही गोष्ट आपण करतो ना तेव्हा आनंद होतोच. तर तिकडची ही झगमग अशी लायटिंग, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी, लोकांची धावपळ, परत एअर हॉस्टेस किंवा नवीन नवीन लोकं, हे सर्व बघून खूप आनंद झाला आणि थोडीशी नर्वसनेस पण होती, कारण तिथे जाऊन ॲक्च्युलीमध्ये काय होते, कसं होते ते बघण्यात खूप मजा असते. चेकिंग काउंटरवर पहिल्यांदाच बोर्डिंग पास हातात आला. त्यावर माझं नाव आणि सीट नंबर बघून आनंद झाला. खिडकीजवळची सीट. नंतर सिक्युरिटी चेक इन. गेटवर अनाऊन्समेंट झाली, फ्लाईट टू मुंबई नाव बोर्डिंग. विमानात पाऊल ठेवलं आणि आतलं दालन, एअर हॉस्टेसचं स्मितहास्य बघून खूप छान वाटलं. सीट बेल्ट बांधलं, खिडकीबाहेर बघितलं, रनवेवरचे दिवे लखलखत होते आणि मग तो क्षण आला. इंजिनचा आवाज वाढला, विमान वेगाने धावू लागलं आणि 10 सेकंदातच आम्ही जमीन सोडली. पोटात एकदम चमक आली. खाली बँगलोर शहर छोटं छोटं होत गेलं. 5 ते 10 मिनिटातच आम्ही ढगांच्या वर गेले. खाली संपूर्ण शहर दिव्यांनी भरलेलं दिसू लागलं, जसं कोणी जमिनीवर ताऱ्यांची माळ पसरवली आहे. विमानात लाईट मंद केली होती. बहुतेक लोक झोपले होते. फक्त खिडकीतून येणारा चांदण्यांचा प्रकाश आणि ढगांवर पडलेलं चांदणं दिसत होतं. एअर हॉस्टेसचं हळू आवाजात पाणी आणि स्नॅक्स देत होती. रात्रीच्या आकाशात उडणं म्हणजे शांतता प्लस शांतता. इंजिनचा एकसारखा आवाज आणि खाली झगमगणारी मुंबई जवळ येत होती. लँडिंगच्या वेळी मुंबई एअरपोर्ट समुद्रासारखा उजाडलेला दिसला. रात्रीचा प्रवास 1 तास 45 मिनिटांचा, पण रात्रीचा प्रवास मनाला 1 तास 45 मिनिटांची शांतता देऊन गेला. दिवसा आपण ढगांच्या वर उडतो आणि रात्री ताऱ्यांच्या सोबत. खाली दिव्यांचे शहर, वर काळं आकाश आणि मधोमध मी. रात्रीची फ्लाईट म्हणजे झोप नाही, तर स्वप्न बघण्याचा प्रवास. लँडिंगनंतर कळालं, मुंबई कधीच झोपत नाही. आणि मुंबई एअरपोर्टला आल्यावर हे तुम्ही नक्की बघा. हे एअरपोर्ट नाही तर हे संपूर्ण भारत आहे. 3 किलोमीटर लांब आर्ट गॅलरी. नाईट फ्लाईटने आल्यावर हे बघणं म्हणजे बोनस गिफ्ट मिळाल्यासारखं. इन्क्रेडिबल इंडिया. खरंच तुम्ही नाईट फ्लाईटने मुंबईला उतरल्यावर T2 मधलं आर्ट नक्की बघा. आणि तुम्हाला कोणतं आर्ट सगळ्यात आवडलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आपण भेटूया आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.